जय सद्गुरू फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची. याला आपण ढबू मिरची सुद्धा म्हणतो. तेव्हा कसे आहात तुम्ही? बरे आहात का? सगळ्यांनी सुखी समाधानी राहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू. आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची. आपण याला ढबू मिरची पण म्हणतो. यासाठी आपल्याला दोन कांदे लागणार आहेत आणि लसूण 10-12 पाकळ्या आहेत. अद्रक आहे अर्धा इंच, 2 ते 1.5 चमचा खोबरं आहे. हे आपल्याला खलबत्त्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे. आणि हे सगळं बारीक केल्यानंतर ना आपल्याला हे फोडणीत वापरायचं आहे. अशा पद्धतीने मी ढबू मिरची कापून घेतलेली आहे. टोमॅटो 1 मोठा कापून घेतलेला आहे. 2 कांदे कापून घेतलेले आहेत आणि लसूण, अद्रक आणि खोबरं मी वाटून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आता याची आपल्याला भाजी बनवायची आहे. चला तर मग सुरुवात करू. आता कढई गरम झालेली आहे आणि यामध्ये आपण तेल ओतून घेणार आहोत. असं तेल ओतून घेतलेलं आहे. आता हे गरम करण्यासाठी राहून देणार आहोत आपण. आता आपण जिरे टाकून घेतलेले आहेत. यानंतर ना आपल्याला मोहरी कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. आता आपण हे बारीक केलेलं खोबरं आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे. यानंतर ना आपला सोनेरी कलर आलेला आहे. यानंतर ना आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. जो आपण 2 कांदे बारीक चिरलेले आहेत ते कांदा टाकून आपल्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचा आहे. असं कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ टाकायचं, त्यामुळे कांद्याला लवकरच तेल सुटते आणि कांदा लवकर भाजतो. आपला कांदा भाजलेला आहे. यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत आणि ह्याला पण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आता यामध्ये आपल्याला काळं तिखट घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जितकं तिखट पाहिजे तितकं तुम्ही घालू शकता. आणि गरम मसाले, तुम्हाला कोणता मसाला घालायचा असेल तो मसाला, पावभाजी मसाला वगैरे, यामध्ये मीठ टाकून घेणार आहेत मी. आता यामध्ये आपल्याला हलवून ही ढबू मिरची टाकून घ्यायची आहे. आणि यामध्ये तुम्ही मसूर डाळ असली तरी मसूर डाळ टाका मूठभर, त्यामुळे भाजीला इतकी छान चव लागते, खूपच छान. यामध्ये मी थोडं पाणी घालून घेणार आहे. अर्धा ग्लास पाणी मी घेतलेलं आहे. मसूर डाळ किंवा मूग डाळ तुम्ही यामध्ये घालू शकता. यामुळे या भाजीला खूप छान चव लागणार आहे. पण मी आत्ता यामध्ये घातलेली नाही, पण तुम्ही घालू शकता. यामध्ये आम्ही आणखीन थोडंसं पाणी घालणार आहे. आणि याला आपल्याला शिजत ठेवायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. अशा पद्धतीने मी झाकण ठेवलेलं आहे आणि 5 ते 7 मिनिटाला शिजू द्यायचं आहे. आपण आता यावरनं ताट काढून घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचे कूट घालायचं आहे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. सगळं हलवून घ्यायचं आहे आणि मग आपली भाजी तयार झालेली आहे. 5 मिनटं ठेवून. तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.